वेलकम टू द गाईज अवर न्यू ब्लॉग. आपण ज्या निकालाची आतुरतेने वाट पाहत होतो, जसं की मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं, जे आपण शालेय निवडणूक घेतली होती आणि ती शालेय निवडणूक कशा प्रकारे घेतली होती आणि ती प्रक्रिया कशा प्रकारे राबवली होती, आपण आपल्या शाळेमध्ये ही सर्व तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये आपण दाखवलं होतं. पण आपल्याला जी आतुरता होती, ती आतुरता कशाची होती? तर होणाऱ्या कॅप्टनची आणि उपकॅप्टनची ज्या निवडणुकीच्या माध्यमातून आपण त्यांना निवडून आणणार होतो. आज तोच निकाल लागणार होता आणि तो निकाल लावत असताना जी मतदान प्रक्रिया राबवल्या जाते, जसं की वोटिंग असेल, ज्या बॅलेट पेपरद्वारे आपण जी वोटिंग घेतली होती, त्या वोटिंगची काउंटिंग होणार आहे. सुरक्षितरित्या आपण ते बॉक्स ठेवले होते आणि त्या बॉक्समध्ये जे मतदान पडलं होतं ते काय केलं होतं, आपण गोळा केलं होतं. ज्येष्ठाच्या आणि मोठ्या व्यक्तींच्या मार्गदर्शनात ते आपण बॉक्स फोडले आणि बॉक्स फोडत असताना आमचे शाळेचे ज्येष्ठ शिक्षक म्हणून, जे की सध्या रिटायर झाले, आमचे चौधरी सर, जे नेहमी आम्हाला मार्गदर्शन करतात, त्यांच्या हाताने आम्ही हे बॉक्स फोडून घेतले, की त्यांच्या हातून आज या सर्व निवडणुकीचा निकाल लागणार होता आणि सोबतच आपल्या शाळेचा कॅप्टन आणि उपकॅप्टन देखील ठरणार होता आणि सोबत आमच्या शाळेचे मुख्याध्यापक देखील त्या काउंटिंगसाठी लागणार होते कामी. आणि तसंच प्रत्येक फेरी होणार होती. त्या फेरीनुसार एक फेरी, दोन फेरी आणि तीन फेरी, अशा तीन फेरी होणार होत्या आणि तीन फेरीमध्ये हा निकाल जाहीर होणार होता. सोबतच जे उमेदवार होते ते उमेदवारसुद्धा त्या काउंटिंगसाठी तिथे हजर होते आणि सोबतच ही संविधानिक प्रक्रिया ते काय करत होते, पाहत होते. जे उपकॅप्टनसाठी उमेदवार जे उभे होते त्यांच्या नावाचं खरं तर सर्व या विद्यार्थ्याची ठिकाणी धाकधूक त्यांच्या वाढत होती नावावर की लिहिण्यात येत आहे. नेमकं निवडून कोण येणार आहे आणि निवडून कोण येणार आहे हे त्यांच्यामध्ये उत्सुकता होती की आपल्या शाळेचा कॅप्टन कोण होणार आणि उपकॅप्टन कोण होणार. पण त्यांच्या तोंडामध्ये त्यांचा लाडका उमेदवार, जसं की लाडकी उमेदवार ती जी होती ती आचल होती आणि ती आचल प्रत्येक राऊंडमध्ये समोर होती. जसं की पहिल्या राऊंडमध्ये बी ती 25 ते 30 मतांनी समोर होती आणि सोबतच दुसऱ्या आता राऊंडमध्ये दुसरी फेरी ती समोर होती आणि वोटिंगची काउंटिंगसुद्धा तिथे चालू होती आणि वोटिंगची काउंटिंग चालू असताना विद्यार्थी एकदम आनंदात होते आणि कारण की त्यांचा लाडका उमेदवार लाडकी उमेदवारी निवडून येणार होती. प्रत्येक विद्यार्थी त्यांच्या त्यांच्या उमेदवारांना सपोर्ट करून चीअर्स करत होते आणि त्यांच्या नावाचा उद्घोष चालू होता आणि त्यांच्या नावाच्या घोषणा देखील तिथे चालू होत्या. तुम्हाला काय वाटतं, कोण निवडून येणार? आणि जसं की आता जाहीर होणार होता तिसऱ्या फेरीचा निकाल आणि तिसऱ्या फेरीचा निकाल लागणार होता आणि तिसऱ्या फेरीचा निकाल लागल्यानंतर आपल्या शाळेचे कॅप्टन आणि उपकॅप्टन ठरणार होते. आमच्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी लगेच अनाऊन्समेंट केली आणि अनाऊन्समेंटमध्ये सांगितलं की तिसऱ्या फेरीमध्ये कोण समोर आहे आणि तिसऱ्या फेरीमध्ये पुन्हा आचल ही कॅप्टन म्हणून समोर होती आणि सोबतच उपकॅप्टन म्हणून 9व्याच वर्गाचा कृष्णा हा समोर होता आणि त्यांना सांगताना सुद्धा आनंद होत होता की प्रत्येक फेरीमध्ये ही दोन्ही हुशार मुलं समोर होती आणि दोन्ही सुद्धा निवडून येणार होती, अशी ते आशा व्यक्त करत होते. आणि पुन्हा पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या फेरीचा काउंटिंग होणार होती आणि पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या फेरी मिळून त्यांना किती किती मतदान पडले हे सुद्धा तिथं सांगणार होते आणि हे मतदान पडल्याच्या नंतर निवडून आलेल्या उमेदवार सुद्धा सांगणार होते. कोमल राठोडला 4, 2, काजल राठोडला 6. बरोबर आहे. आता याची टोटल मतदान यांना किती पडलं? आचल राठोडला पहिल्या आणि दुसऱ्या फेरी मिळून मिळाले होते 35, तिसऱ्या फेरीत 20, चौथ्या फेरीत 18, म्हणजे एकूण मतदान तिला मिळालं 73. सर्व मतदान तिला किती मिळालेलं आहे?
कोमल राठोडला पहिल्या आणि दुसऱ्या फेरीत मिळून 1 मतदान मिळालं होतं. तिसऱ्या फेरीत 2, चौथ्या फेरीत 4 असे एकूण मतदान तिला 7 मिळाले. दिनेश जाधवला पहिल्या आणि दुसऱ्या फेरीमध्ये 0 मतदान पडलं होतं. तिसऱ्या फेरीमध्ये 0, चौथ्या फेरीमध्ये 1 म्हणजे एकूण मतदान त्याला 1 पडलेलं आहे. अनिकेत आडेला पहिल्या आणि दुसऱ्या फेरीत 0 मतदान होतं. तिसऱ्या फेरीत 1, चौथ्या फेरीत 2 म्हणजे एकूण मतदान त्याला 3 पडले. काजल राठोडला पहिल्या आणि दुसऱ्या फेरीमध्ये 3 मतदान मिळाले होते. तिसऱ्या फेरीत 2, चौथ्या फेरीत 6 एकूण तिला 11 मतदान पडले. म्हणजे टोटल आचल राठोडला 73, कोमल राठोडला 7, दिनेश जाधवला 1, अनिकेत आडेला 3, काजल राठोडला 11. म्हणजे सर्वात जास्त आचल राठोडला 73 मतदान पडले. म्हणून ती आपल्या शाळेची कॅप्टन म्हणून तिची निवडून ती आलेली आहे. शाळा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. सोबतच चॅनलला लाईक सबस्क्राईब करा.